नमस्कार महिला भगिनींनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट पाहणार आहोत की लाडकी बहीण या योजनेचे आता आपल्याला डिसेंबरचा हप्ता सुद्धा आलेला असणार आहे. ज्या महिलांना आतापर्यंत हप्ता नाही आला त्यांना दुसऱ्या ह्याच्यामध्ये खेपेमध्ये हा हप्ता नक्कीच मिळणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर आता एक महत्त्वाचे असे अपडेट आहे की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारनं सांगितलं होतं की निवडणुकीनंतर 21 रुपये देणार आपण. ते मान्य असले तरीसुद्धा आपल्याकडे जर ह्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेल्या काही वस्तू जर असतील, तर त्या माध्यमातून आपल्याला मिळणारा हप्ता आता बंद होणार आहे. जसं की तुम्ही लाडकी बहीण योजनेत जर वेबसाईट ओपन करून बघितली, त्या वेबसाईटवर सुद्धा आता आपण जर बघितलं, तर ज्या महिला एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा हप्ता बंद करण्यात येणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जे आपण हमीपत्र भरून दिलं होतं, त्या हमीपत्रात सुद्धा आपण सांगितलं होतं, की या योजनेसाठी आता आपल्याला कोणत्याही इतर योजनेचा मी लाभ घेत नाही, फक्त मी ह्याच योजनेचा लाभ घेत असल्यामुळे ह्या योजनेचा मला लाभ मिळावा असं आपण हमीपत्रात लिहिलेलं होतं. त्यामुळे एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असाल तर आपला हा हप्ता बंद होणार आहे. त्याच व्यतिरिक्त जर आता आपण बघितलं की आपल्या घरात जर 4 चाकी वाहन असल्यास ट्रॅक्टर सोडून, ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांसाठी लागणारा अत्यंत महत्त्वाचं असं वाहन असल्यामुळे ट्रॅक्टर सोडून जर आपल्याकडं इतर कोणते वाहन असेल तरीसुद्धा आपल्याकडे या हप्ता जो आहे तो आपल्याला मिळणं बंद होणार आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. तर आता सरकारने ही सुद्धा अट लावण्याच्या तयारीत सरकार असताना आपल्याला दिसून येत आहे. आता त्याचबरोबर घरातील कोणतीही व्यक्ती आयकरदाता असेल, आता जर बघितलं आपण इन्कम टॅक्सच्या नियमानुसार जर आपण आयकर भरत असाल, तर आपल्या घराचे जे वार्षिक उत्पन्न ते 2.5 लाखाच्या वर जाते आणि त्यामुळे आपण ह्या योजनेमध्ये लाभ घेऊ शकणार नाही, याची आपण नोंद घ्यायचं आहे. आता आयकर भरण्यासाठी आपण बघितलं तर 5 लाखाच्या वर किंवा 7.5 लाखाच्या वर जर उत्पन्न असेल तरीसुद्धा आपल्याला इन्कम टॅक्स लागू शकतो आणि त्यामुळे आपण जर इन्कम टॅक्स भरत असाल तरीसुद्धा ह्यामध्ये आपण ग्राह्य धरले जाणार नाही, याची आपण नोंद घ्यायचं आहे. आता त्यानंतर जर बघितलं आपण एक महत्त्वाचं तिसरा पॉईंट आहे ते म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास. आता बघितलं आपण कुटुंबाचे वार्षिक म्हणजे कुटुंबाचे म्हणजे आपल्या एका व्यक्तीचे नाही, तर कुटुंबात समजा आपल्या 4 व्यक्ती असेल, तर चौघांची मिळून आपले जर वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या वर जात असेल, तरीसुद्धा ह्या योजनेचा लाभ आपल्याला मिळणार नाही, अशी माहिती आपल्याला सध्या हे हमीपत्रात सुद्धा लिहिलेलं होतं. आपण जर योग्यरित्या आठवलं तर आपल्या हमीपत्रात सुद्धा ही माहिती लिहिली होती. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असल्यास सुद्धा या योजनेचा लाभ आता आपल्याला मिळणार नाही, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता यानंतर जो चौथा पॉईंट आहे ते म्हणजे कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिला भगिनी जर ह्या योजनेचा लाभ घेत असतील. आता काही ठिकाणी आपल्याला सांगण्यात येते की 2 पेक्षा जास्त, काही ठिकाणी एकापेक्षा जास्त. सध्या सरकारकडून पण याच्या बाबतीत व्यवस्थित अशी मार्गदर्शक सूचना आपल्याला मिळालेली नसल्यामुळे आपण सध्या असं गृहीत धरू की एकापेक्षा जास्त जर महिला इथं योजनेचा लाभ घेत असतील तरीसुद्धा ह्या योजनेचे लाभ आपल्याला मिळणार नाही, असं सध्या आपल्याला दिसून येत आहे. सूत्रांच्याकडून अशी माहिती मिळत आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं आपण कुटुंबाकडे एकूण 5 एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास, म्हणजेच आपल्याकडे 5 एकर जर बागायती किंवा जिरायती शेती असेल, तर आपलं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या वर आहे असं आपण मान्य करू शकतो किंवा करावेच लागेल आपल्याला. तर हा सुद्धा पॉईंट ह्यामध्ये ॲड केला जाऊ शकतो आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जर आपलं जास्त असेल तरीसुद्धा आपल्याला इथं ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही, असं आपल्याला दिसून येत आहे. आता त्या व्यतिरिक्त जर बघितलं विविध वर्तमानपत्रातून अशी बातमी येत असते की आपल्याकडं घरातील जे अप्लायन्सेस असतात, जसे की फ्रीज आहे, टी व्ही आहे किंवा इतर जे महागडे असे अप्लायन्सेस असतील, तरीसुद्धा अशा महिलांना यामधून वगळण्यात येऊ शकतं, असं सुद्धा सांगण्यात येत आहे. तर आता त्याच्या व्यतिरिक्त जर बघायला आपण की किंवा सोन्याचे दागिने जर महिलांच्याकडे जास्त असतील, तर त्यांनासुद्धा उत्पन्नातून किंवा ह्या उत्पन्नातूनच हे दागिने घेतले असणार आहेत, त्यामुळे योजनेच्या लाभातून वगळण्यात येऊ शकतं. त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याकडे अप्लायन्सेस जे असतील, जसे की आपण गॅजेट वेगवेगळे वापरत असाल, लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल वेगवेगळे, तरीसुद्धा एखादी ह्या योजनेतून आपण वगळता येऊ शकतं. कारण आपल्याकडे जे महागडे असे मोबाईल किंवा गॅजेट जर असतील, तर सुद्धा ह्या सरकार ह्या बाबीचा विचार सध्या करत आहे. त्यामुळं सर्व महिलांना विनंती आहे की जर आपल्याकडे असं कोणी आलं असेल की बाबा या योजनेच्या संदर्भात आपला सर्व्हे वगैरे करायचा असेल, तरीसुद्धा आपण ती माहिती द्यावी लागणार आहे. कारण हमीपत्रात आपण त्या संदर्भात सर्व माहिती ऑलरेडी सांगितलेली होती. तर आता 21 रुपये मिळणार आहेत, परंतु ज्या महिलांना मी सांगितलेल्या गोष्टीच्या पास किंवा ज्या क्वालिफाय करत नसतील, अशा महिलांना 21 रुपये शक्यतो मिळणार नाहीत. उलट त्यांचे जे मिळणार 1,500 सुद्धा कमी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपण वेबसाईटला व्हिजिट करा. वेबसाईटमध्ये आपल्या मोबाईल नंबर OTPने लॉग इन केलं आपल्याला कळून येईल की त्या वेबसाईटवर सुद्धा सध्या अपडेटेशन चालू आहे. अपडेटच्या माध्यमातून सरकार चेक करत आहे की बाबा ह्या योजनेव्यतिरिक्त अजून कोणत्या योजनेचा लाभ ही महिला घेत असेल, तर आपण त्यांना ह्या योजनेतून वगळण्यात येणार आहे, याची आपण नोंद घ्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. लाडक्या बहिणीच्या संदर्भात आणखी काही शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करू.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.